जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल तातडीने दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत दिल्लीमध्ये भाजप नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केल्याचंही कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे काय घडामोडी घडणार याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर काल तातडीने मुख्यमंत्री दिल्लीला गेलेले आहेत आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचंही सूत्रांकडून कळतंय। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, काल पंचायत समिती आणि झेडपीचा निकाल लागला, भाजपला चांगलं यश मिळालं आणि यानंतर तातडीने मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चा झाल्याचंही कळतंय। काय घडामोडी सुरू आहे? निश्चितच प्राची, खरं तर या निवडणुकांमधला निकाल आणि या निकालामध्ये भाजपला मिळालेलं यश निश्चितच महत्त्वाचं आहे आणि भाजपच्या दृष्टीने या गोष्टीचं महत्त्व देखील तितकंच आहे। परंतु अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्यामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि मुख्यत्वे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा जो प्रश्न आहे तो सातत्यानं ऐरणीवरती येतोय। जी माहिती आपल्याला या दौऱ्याच्या अनुषंगाने मिळते त्यानुसार दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या संदर्भामधल्या हालचालींना आता दिल्लीमध्ये वेग आलाय। खरं तर हे दोन पक्ष एकत्र यावे या संदर्भात सातत्यानं विधानं केली जाते ती याच अनुषंगानं आता दिल्लीतल्या वरिष्ठ पातळीवरती सुद्धा दोन पक्ष एकत्र यावेत या संदर्भातल्या ज्या हालचाली आहेत त्यांना वेग आलाय। आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार मुख्यमंत्र्यांचा हा अत्यंत गोपनीय दौरा होता, कारण दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पोहोचेपर्यंत या संदर्भात कुठलीही कल्पना खरं तर देण्यात आली नव्हती। जर आपण पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण अजित पवारांच्या निधनानंतर राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती, राज्यात होऊ घातलेले संभाव्य बदल, खरं तर जूनमध्ये या संदर्भात राज्यामध्ये काही बदल होतील, मंत्रिमंडळाचा फेरबदल असेल किंवा इतरही महत्त्वाच्या गोष्टी असतील, प्रशासकीय बदल असतील याची चर्चा होती। त्यासोबतच जर आपण पाहायला गेलं तर काही राष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घटनांचा सुद्धा संदर्भ या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे आहे। विशेषतः जर आपण पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण या सगळ्या मुद्द्यांचा उहापोह या कालच्या दौऱ्यामध्ये, कालच्या भेटीमध्ये झाल्याचं कळतंय। काल मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या शीर्षस्थ आणि वरिष्ठ नेत्यांची भेट सुद्धा घेतली। खरं तर ते नितीन नवीन यांची सुद्धा भेट घेणार असल्याचं कळालं होतं, परंतु या भेटीबद्दल काही अद्याप कुठलीही स्पष्टोक्ती किंवा पूर्ण कल्पना झालेली नाहीये। दुसरा महत्त्वाचा जर मुद्दा सांगायला गेला तर एकंदर राज्यामधल्या दोन पक्षांच्या विलीनीकरणावरून काही महत्त्वाच्या व्यक्तींनी सुद्धा आता यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला कळतंय। यानंतर जर दुसरा मुद्दा सांगायचा झाला तर मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या सुद्धा दिल्ली दौऱ्यावरती आज संध्याकाळी त्या भाजपच्या आणि केंद्रातल्या काही महत्त्वाच्या शीर्षस्थ नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा अचानक ठरलेला गोपनीय दिल्ली दौरा, या दिल्ली दौऱ्यात झालेल्या घडामोडी आणि त्या पाठोपाठ लगेचच राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा देखील दिल्ली दौरा, या सगळ्या गोष्टींची जर आपण गोळाबेरीज करून पाहिली तर राज्यामध्ये पुढील काही दिवसांमध्ये मोठे राजकीय उलटफेर होऊ शकतात। कारण जर शरद पवार गट एनडीए सोबत आला, जर तो भाजप सोबत आला तर निश्चितच राज्यासोबतच केंद्रामध्ये सुद्धा खूप मोठा बदल, खूप मोठं पाठबळ केंद्र सरकारला सुद्धा मिळणार आहे। त्याच पद्धतीनं जर आपण महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा जर विचार केला तर इंडिया आघाडीला सुद्धा शरद पवारांच्या सोडून जाण्यामुळे खूप मोठा धक्का बसू शकतो। त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा हा अचानक झालेला दिल्ली दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतोय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणात नेमके काय फरक पडतात, काय बदल होत आहेत आणि कुठली नवी समीकरणं मांडली जात आहेत, राष्ट्रवादीचं विलीनीकरण कधीपर्यंत होतंय पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अनेक घडामोडींना वेग आलेला आहे। मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत, त्यामुळे काय नेमक्या घडामोडी घडतात याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद।